नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर। तर मित्रांनो बघा, महाराष्ट्र पोलीस भरती 2025 15,000च्या वरती या ठिकाणी वेगवेगळ्या पदांसाठी जागा निघाल्या होत्या। तर या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल, SRPF, ड्रायव्हर वगैरे या ठिकाणी वेगवेगळ्या भरतीसाठी या ठिकाणी वेगवेगळ्या पदांसाठी जाहिरात निघाली होती। तर याचे फॉर्म भरण्याची तारीख देखील संपलेली आहे। तर या ठिकाणी 7 डिसेंबरपर्यंत याचे फॉर्म फिलअप करण्याची तारीख होती। तर या ठिकाणी जवळपास 15 लाखाच्या जवळपास टोटल अर्ज आलेले आहे। तर अतिशय जास्त कॉम्पिटिशन आहे। तर आजची ही अपडेट असणार आहे या ठिकाणी ग्राउंडबद्दल। तर ग्राउंडची डेट बघा या ठिकाणी जवळपास निश्चित झालेली आहे। तर ही डेट काय आहे हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। बघा, पोलीस भरती संबंधित सर्व काही अपडेट जे आहे ते सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळणार आहे। त्यामुळे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या। या ठिकाणी बघा, ग्राउंडबद्दल सर्वात मोठी अपडेट जी आहे ती तुमच्यासाठी आलेली आहे। तर मैदानी चाचणी बघा लवकरात लवकर होणार आहे। तर अजूनपर्यंत जर तुम्ही मैदानी चाचणीची प्रॅक्टिस सुरू केली नसेल तर आत्ताच तुम्ही मैदानी सराव सुरू करून द्या, कारण की बघा ग्राउंड आता लवकरच होणार आहे। तर बघा, या ठिकाणी ग्राउंडची प्रॅक्टिस तुम्ही बघा तुम्ही कशा प्रकारे करता ते देखील महत्त्वाचे आहे, अतिशय महत्त्वाचे आहे। कारण की बघा, जेव्हा तुमची ग्राउंडसाठी तुम्हाला बोलावल्या जाईल तर 7 दिवसाआधी तुम्हाला तुमचे हॉल तिकीट उपलब्ध करून दिले जाणार आहे, ग्राउंडच्या 7 दिवसाआधी। त्यामुळे तुम्ही हॉल तिकीटचा या ठिकाणी तुम्ही वेट करू नका, तुम्ही आतापासून तयारी चालू करून द्या। आणि बघा, तुम्हाला ग्राउंडचा टाईम जो आहे तो सकाळी राहू शकतो, संध्याकाळी दुपारी राहू शकतो आणि या ठिकाणी सायंकाळी देखील राहू शकतो। त्यामुळे जर तुम्ही या ठिकाणी बघा प्रॅक्टिस कधी करता हे देखील महत्त्वाची आहे। दिवसातून बघा अशा प्रकारचा शेड्यूल बनवा की कधी तुम्ही सकाळी प्रॅक्टिस करा, कधी दुपारी प्रॅक्टिस करा आणि कधी सायंकाळी प्रॅक्टिस करा, कारण की तुमचा जो ग्राउंडचा तो टाईम आहे तो कधी पण येऊ शकतो। त्यामुळे प्रत्येक वातावरणात तुमची या ठिकाणी मैदानी चाचणी देण्याची क्षमता आणि माइंडसेट तयार असावा, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। तर ग्राउंडसाठी तुम्ही कोणत्याही वातावरणात तयार राहिले पाहिजे। तुमचा माइंडसेट मनामध्ये फिक्स ठेवा की तुम्हाला कोणताही टाईम मिळाला, कोणताही वेळ मिळाला तर तुम्ही ग्राउंड जे आहे ते ठिकाणी क्लिअर करू शकता। त्यामुळे रनिंग वगैरे, गोलाफेक वगैरे या ठिकाणी सर्व प्रॅक्टिस करून ठेवा। तर बघा, सर्वात मोठी अपडेट काय आहे तर या ठिकाणी आदेश देण्यात आलेले आहे की जे काही मॅनफोर्स लागणार आहे ग्राउंडमध्ये देखरेख करायसाठी, ग्राउंड क्लिअर करायसाठी आणि त्या ठिकाणी सुरळीत प्रकारे ग्राउंडची चाचणी पार पाडण्यासाठी ते आदेश देण्यात आलेले आहे की सर्वांनी या ठिकाणी मॅनफोर्स तयार ठेवावा, ग्राउंड एकदम क्लिअर करून ठेवावी, साफसफाई करून ठेवावी, सर्व काही या ठिकाणी आदेश देण्यात आलेले आहे। आणि कालचाच या ठिकाणी अध्यादेश जारी झाला आहे की मीरा भाईंदर या ठिकाणी जे आहे ते सर्व काही आदेश देण्यात आलेले आहेत। तर हळूहळू सर्व ठिकाणी आदेश देण्यात येणार आहे आणि सर्व ठिकाणचे ग्राउंड तयार होणार आहे। त्यामुळे या ठिकाणी काही ठिकाणी डिसेंबरमध्ये ग्राउंड होण्याचे मॅक्झिमम चान्सेस वर्तविल्या जात आहे। परंतु या ठिकाणी मुलांचा देखील विचार करायला हवा, कारण की बघा थंडीचे दिवस आहे आणि थंडीच्या दिवशी ग्राउंड करणे म्हणजे थोडे मुलांना या ठिकाणी अवघड होत आहे। कारण की बघा, एवढ्या थंडीमध्ये जर ग्राउंडमध्ये राहायचे कुठे, काय करायचे तर मुलांना थोडे अवघड होत आहे। त्यामुळे जर फेब्रुवारीमध्ये ग्राउंड झाले तर या ठिकाणी मुलांना प्रॅक्टिस करायला थोडा वेळ पण मिळेल आणि चांगल्या प्रकारे त्यांनी ग्राउंडची तयारी देखील होऊ शकेल, कारण की या ठिकाणी वातावरण देखील चांगले राहणार आहे। त्यामुळे हा देखील विचार करायला पाहिजे। तर या बघा, तर मीरा भाईंदर या ठिकाणी डिसेंबरमध्ये ग्राउंड होऊ शकते आणि बाकी मुंबई वगैरे मध्ये थोडे लेट होऊ शकते, नागपूर वगैरे ठिकाणी थोडे लेट ग्राउंड होऊ शकते। जानेवारी फरवरीमध्ये देखील ग्राउंड होण्याची मॅक्झिमम चान्सेस आहे। तर या ठिकाणी ग्राउंडमध्ये बघा 2 प्रकारचे असतात, एक तर फिजिकल स्टँडर्ड टेस्ट, शरीराची मापक चाचणी, यामध्ये तुमचे उंची वगैरे मोजल्या जाते। यामध्ये अंदाजे बघा 165 ते 168 या रेंजमध्ये तुमची उंची असावी लागते। महिलांची 155 ते 162, छाती देखील मोजली जाते। सर्वसाधारण छाती फुगवून 79 सेंटीमीटर असली पाहिजे आणि 5 सेंटीमीटर वाढली पाहिजे फुगवल्यावर। वजन बघा या ठिकाणी वजन क्रायटेरिया पार केले पाहिजे। नंतर शारीरिक चाचणी देखील होत असते। पोलीस कॉन्स्टेबलसाठी बघा या ठिकाणी 1600 मीटरची रेस असते तुमच्यासाठी, 1600 मीटरची रेस पुरुषांसाठी बघा 1600 मीटर आणि महिलांसाठी 800 मीटरची रेस असते।
आणि याला वेळेनुसार गुण दिले जात असतात. वेग जितका चांगला तितके जास्त गुण, जितक्या कमीत कमी वेळात तुम्ही रेस पूर्ण केली तेवढे जास्तीत जास्त गुण तुम्हाला मिळत असते. उदाहरणार्थ बघा 2 मिनिटे 45 सेकंदात तुम्ही जर पार केली तर तुम्हाला जास्त गुण मिळेल. 3 मिनिट 30 सेकंदात पार केली तर कमी गुण मिळेल. आणि गोडाफेक देखील या ठिकाणी होत असते. पुरुषांना 7.26 केजीचा गोळा या ठिकाणी फेकावा लागतो. महिलांना 4 केजीचा गोळा या ठिकाणी फेकावा लागतो आणि गोळा ठराविक अंतरापर्यंत फेकावा लागतो. जितके जास्त अंतरापर्यंत तुम्ही गोळा फेकाल तितके जास्त गुण तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनी या ठिकाणी गोळाफेकची प्रॅक्टिस रेग्युलर बेसिसवर करत राहा, जेणेकरून तुम्हाला जास्त चांगले मार्क मिळू शकेल. जितके चांगले मार्क तेवढे सिलेक्शनचे तुमचे चान्सेस या ठिकाणी होणार आहे. तर बघा 100 मीटर धावण्याची रेस देखील होणार आहे. काही जिल्ह्यामध्ये घेतली जाते 100 मीटर धावण्याची रेस. SRPF पोलीस कॉन्स्टेबलसाठी बघा या ठिकाणी 5 किलोमीटरची धावण्याची स्पर्धा होणार आहे. पुरुष 5 किलोमीटर धावायला लागणार आहे. वेळ आणि 50 गुण असणार आहे आणि 100 मीटर देखील धावावे लागणार आहे. 25 गुण असणार आहे. गोळाफेकला 25 गुण असणार आहे. तर बघा शारीरिक चाचणी जी आहे जिल्ह्यानुसार बदलू शकते. प्रत्यक्ष मैदानावर वैद्यकीय अधिकारी फिटनेस देखील तपासत असतात. धावण्याच्या ट्रॅक सहज 400 मीटर असतात. धावणे पडून पूर्ण करावे लागते. चालणे मास कमी करते. योग्य स्पोर्ट्स शूज हलके कपडे या ठिकाणी तुम्ही वापरा. पाणी आणि ग्लुकोजची काळजी घ्या आणि सर्व प्रकारे तयारी करून ठेवा. बघा या ठिकाणी अतिशय महत्त्वाची माहिती. तर लवकरच ग्राउंड होणार आहे. डिसेंबरमध्ये होऊ शकते ग्राउंड. डिसेंबर काही ठिकाणी, नंतर काही ठिकाणी जानेवारी ते फरवरीमध्ये देखील ग्राउंड चालू शकते. त्यामुळे तुम्ही सर्वांनी आतापासून तयारी चालू ठेवा. आणि बघा या ठिकाणी आणखीन काही अपडेट महत्त्वाचे येणार आहे. तर सर्व काही अपडेट आपण आपल्या चॅनलवर बघणार आहोत. तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे, स्पेशल पोलीस भरतीसाठी आपण टेलिग्राम चॅनल बनवलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला दाखवून देतो. तर स्पेशल टेलिग्राम भरतीसाठी देखील आपलं चॅनल देखील आहे पोलीस भरतीसाठी. त्याचं लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. त्यालासुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या. त्यावर अतिशय महत्त्वाच्या सर्व काही अपडेट्स आणि फ्री क्विजेस वगैरे तुम्हाला मिळणार आहे. आणि पोलीस भरती संबंधित काहीही अपडेट्स आली तर त्या ठिकाणी तुम्हाला माहिती मिळणार आहे. बघा महाराष्ट्र पोलीस भरती 2025 नवीन चॅनल सुरू केलेलं आहे, जेणेकरून या ठिकाणी जे सिरियसली प्रिपरेशन करणारे विद्यार्थी आहे पोलीस भरतीचे आणि नवीन विद्यार्थी ते जॉईन झाले पाहिजे. कारण की बघा जुने चॅनल जे आहे ते त्यावर सर्व जुने विद्यार्थी आहे आणि ते ॲक्टिव्ह नाही आहे. तर जे ॲक्टिव्ह विद्यार्थी आहे त्यांना जॉईन होण्यासाठी आपण स्पेशली नवीन चॅनल सुरू केलेले आहे. यावर सर्व काही तुम्हाला बघा PDF अपलोड केलेले आहे. वॅकन्सीचे कोणा ठिकाणी किती वॅकन्सी आहे सर्व काही माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आणि येणारी प्रत्येक माहिती या चॅनलवर तुम्हाला मिळणार आहे की तुमचं ग्राउंड कधी होणार आहे, तुमचे ग्राउंडचे हॉल तिकीट कधी येणार आहे, त्यानंतर तुमची लेखी परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला याच चॅनलवर मिळणार आहे. याचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे. हे चॅनल जॉईन करून घ्या. आणि सोबत बघा या ठिकाणी आपलं मेन चॅनल आहे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, हे देखील जॉईन करून घ्या. पोलीस भरती व्यतिरिक्त आणखीन कोणत्याही परीक्षेसाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर हे चॅनल अतिशय उपयुक्त आहे. यावर सर्व काही माहिती आणि नवीन ज्या काही अपडेट येत असतात त्याची माहिती देखील तुम्हाला या चॅनलवर मिळणार आहे. या चॅनलची लिंक देखील डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. तर बघा पोलीस भरतीची जर कट ऑफ वगैरे जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला कोणत्या जिल्ह्याची कोणत्या ठिकाणची कट ऑफ जाणून घ्यायची असेल ते कमेंटमध्ये सांगा. त्या जिल्ह्याचा कट ऑफवर व्हिडिओ नक्कीच तुम्हाला बनवून मिळणार आहे. सर्व काही कट ऑफ वगैरे आपण बघणार आहोत. आणि आणखीन काही डाऊट वगैरे असेल तर ते देखील तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. त्यावर तुम्हाला नक्कीच उत्तर देण्यात येणार आहे. तर सर्वांनी आता ग्राउंडच्या तयारीला लागा. डेली बघा या ठिकाणी सकाळी, संध्याकाळी आणि दुपारी या ठिकाणी ग्राउंडची प्रॅक्टिस करा. कारण की ग्राउंड क्लिअर केले तरच तुमचे या ठिकाणी लेखी परीक्षेसाठी तुम्ही पात्र होणार आहात आणि पोलीस भरतीमध्ये पास होण्याचे स्वप्न तुमचे पूर्ण होणार आहे. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.